आजच्या महारॅलीच्या निमित्तानं आम्ही सध्याच्या जुलमी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन पुकारत आहोत अशी वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेली आहेत। नागपूरमध्ये आज काँग्रेसची है तैयार हम महारॅली होतीये आणि या रॅलीच्या पार्श्वभूमीवरती नाना पटोले बोलत होते। नागपूरमध्येच महारॅली का याचं कारणही पटोले यांनी सांगितलेलं आहे। त्यांच्याशी संवाद साधला निलेश बुधावले यांनी। नागपूर येथे स्वातंत्र्यपूर्व काळात एक अधिवेशन पार पडलं होतं आणि आज पुन्हा एकदा नागपूरमध्ये अधिवेशन पार पडते। जवळपास 100 वर्षांचा हा कालावधी आहे आणि या अधिवेशनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा उभारी घेण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीनं होणार आहे। महाराष्ट्र देशभरामध्ये एक संदेश देण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय। संघाचं कार्यालय खरं तर नागपूरमध्ये आणि नागपूरमध्ये आज अधिवेशन पार पडताना पाहायला मिळते। नाना, 1920 मध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वात त्यावेळच्या अहंकारी आणि अत्याचारी सरकारच्या विरोधात म्हणजे इंग्रजांच्या विरोधात असहकार आंदोलनाचा ठराव पारित करून या देशामध्ये एक मोठा संदेश देण्यात आला आणि तिथूनच खऱ्या अर्थानं अहंकारी त्यावेळच्या इंग्रज सरकारच्या विरोधात पूर्ण देशामध्ये मेसेज गेला। काँग्रेसची स्थापना सुद्धा या अत्याचारी आणि जुलमी व्यवस्थेच्या विरोधात निर्माण झालेली होती आणि आज त्याला 139 वर्षाची सुरुवात होती आहे। हा स्थापना दिवस नागपूरलाच का साजरा केला जातो हा प्रश्न अनेकांना समोर आला। हे धम्मचक्र परिवर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलं आणि एक मोठं परिवर्तन देशाच्या नव्हे तर जगाच्या पाठीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच भूमीवर केलेलं होतं। इंदिराजींचं पण इमर्जन्सीच्या नंतर पहिली सभा त्या काळामध्ये नागपूरमध्येच झाली आणि त्याच्यानंतर पूर्ण देशामध्ये परिवर्तनाची लहर आली। त्यावेळेस विदर्भात 11 जागा लोकसभेच्या होत्या, त्या 11च्या 11 जागा काँग्रेसने जिंकल्यात। महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये त्याचा मेसेज गेला। योगायोगाने याच पवित्र भूमीमध्ये काँग्रेसचा स्थापना दिवस आम्ही साजरा करतो आहे। आज देशाचं संविधान लोकशाही धोक्यात आलेली आहे। ते काही सांगायसारखं आता म्हणजे त्याला काही वेगळा पुरावा देण्याची गरज नाही। आता लोकसभेच्या अधिवेशनामध्ये यांना काही कायदे असे करून घ्यायचे होते जे जाचक कायदे, तानाशाह प्रवृत्तीच्या माध्यमातून लोकांना त्रास देणारे कायदे करून घ्यायचे होते, म्हणून जे खासदार उपस्थित नव्हते त्यांनाही निलंबित केलं। जागेवर उभे होऊन खासदार आपल्या भागाचे प्रश्न मांडायला पाहत होते त्यांनाही निलंबित करून टाकलं आणि असे लोकशाहीच्या मार्गाने निवडून गेलेल्या खासदारांनाही निलंबित करून त्यांनी लोकशाही संपवण्याचा एक प्रयत्न, लोकशाहीचा गळा घोटण्याचा काम केंद्रातल्या भाजपच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेलं आहे। लोकशाहीच्या 4ही स्तंभांना डॅमेज करून टाकलेलं आहे। ज्या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, लोकशाहीचं एक अध्याय सुरू केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने गेल्या 60 वर्ष या देशाला महासत्ताक बनवण्याचं काम काँग्रेसने केलं। गेल्या 10 वर्षामध्ये भाजप प्रणित नरेंद्र मोदीच्या सरकारने या देशाला विकून देशाला बर्बाद करण्याचं काम जे सुरू केलेलं आहे, संविधानिक व्यवस्था लोकशाही संपवण्याचं काम जे करत आहे त्याला वाचवण्याचं काम सुद्धा काँग्रेसलाच करायचं आहे। आणि म्हणून याच नागपूरच्या भूमीवरून काँग्रेसचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी, आमच्या नेत्या सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी आणि संपूर्ण देशातले काँग्रेसचे नेते आज या ठिकाणी स्थापना दिवस साजरा करायला येतात आणि इथून जो शंकानाद होईल, या अत्याचारी सरकारच्या विरोधात जो शंकानाद होईल, तिथून परिवर्तनाची लहर पूर्ण देशामध्ये जाईल या पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी हो घातलेला आहे। नागपूर भूमीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सोनिया गांधींची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून याच भूमीमध्ये घोषणा झाली होती। त्यानंतर विदर्भातलं प्रामुख्यानं चित्र, देशातलं चित्र पालटलं होतं। आता मात्र विदर्भात ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या पहिल्या सीट होत्या तशा नाही आहेत। यानंतर वेगळं चित्र महाराष्ट्राला देशाला पाहायला मिळेल। इंदिराजीचं या ठिकाणी घोषणा झालेली होती आणि त्याच इंदिराजींनी पूर्ण देशामध्ये परिवर्तन केलेलं होतं। आपल्याला लक्षात असेल की हा शंकानंद इथून जे होणार तर याच्यामध्ये देशामध्येच परिवर्तन येईल आणि लोकांना
निवडणुकीची वाढ बघतात आहे की बेरोजगारी, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आत्महत्या करायला लावणं, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव न भेटून देणं, शेतकरी व्यवस्थेतून संपवणं, तरुणांना त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम, कृत्रिम महागाई वाढवण्याचं काम, कामगारांना देशोधडीला लावण्याचं पाप, गरिबी मोठ्या प्रमाणात देशामध्ये वाढवण्याचं काम जे काही केंद्रातल्या भाजपच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेलं आहे त्याच्या विरोधातलं हे एक या ठिकाणातून आवाज पूर्ण देशामध्ये जाईल आणि त्या पद्धतीने परिवर्तनाची लहर देशामध्ये सुरुवात होईल. आजच्या या कार्यक्रमासाठी कुणाकुणाला निमंत्रित करण्यात आलेलं आहे, खास करून आमदार असतील, मंत्री असतील, आणि कशा पद्धतीची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे? साधारण किती कार्यकर्ते उपस्थित राहतील? लाखो कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. देशभरातले आमचे प्रमुख नेते ते पण या ठिकाणी येणार आहेत. अनेक राज्याचे मुख्यमंत्री राहणार आहेत, विरोधी पक्ष नेते या ठिकाणी राहणार आहेत, काँग्रेसचे सगळे पदाधिकारी राष्ट्रीय आणि प्रत्येक राज्यातले या ठिकाणी राहणार आहेत. त्यामुळे एक मोठी गॅदरिंग या ठिकाणी हो घातलेली आहे. उद्याच्या कार्यक्रमातून देशाला काही वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे का? कारण असा सातत्यानं आरोप काँग्रेसवर होतोय, इंडिया आघाडीवर होतोय की अजूनही यांना विरोधी पक्षाचा चेहराच मिळालेला नाही आहे, नरेंद्र मोदींसमोर कुणी टिकूच शकत नाही. बघा, मूळ प्रश्न आहे आजचं जे आमचं या ठिकाणातून संकलन जो होतो आहे, काँग्रेसजवळ चेहऱ्यांची कमी नाही. ज्या सोनिया गांधींच्या बद्दलचे हेच लोक टीका करत होते, त्या सोनिया गांधीजींनी आपल्या नेतृत्वात 2दा या देशामध्ये सरकार आणली. या देशाला आर्थिक मजबूत करण्याचं काम, या देशातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सोनिया गांधीजींनी केलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसजवळ चेहरे खूप आहेत. यांच्याजवळचा चेहरा हा जो आहे, या चेहऱ्याबद्दलचं आज आपण आता अनेक सर्वे यायला लागलेले आहेत. त्या सर्वेमधूनही आपल्याला पाहायला मिळतं की यांचा चेहरा आता लोकांना न आवडता झालेला आहे. त्यामुळे यांच्याजवळ चेहरे नाही आहेत. त्यामुळे काँग्रेसजवळ चेहरे आहेत, पण आम्हाला आमच्यासोबत असलेली लोक जे BJPच्या विरोधातले जेवढे राजकीय पक्ष असतील त्यांना सोबत घेऊन चालायची आमची भूमिका आहे. त्यामुळे सगळ्यांचे मतांचं त्या ठिकाणी कोल घेतला जाईल आणि त्याच्या माध्यमातून नेतृत्व उभं केलं जाईल. आज अधिवेशन पार पडत आहे, तर उद्या एक महत्त्वाची बैठक होणार आहे. इंडिया आघाडीची, काँग्रेसची देखील बैठक होती. यामध्ये प्रामुख्यानं वंचित बहुजन आघाडीचा प्रवेश होणार की नाही या संदर्भातली प्रामुख्यानं चर्चा सुरू आहे. त्यांना नुकताच प्रस्ताव दिला आहे. प्रस्ताव आपल्याला मिळाला का आणि साधारणपणे काय असणार आहे पुढची भूमिका? सध्या त्यांचा मीडियातच प्रस्ताव आहे आणि हे सगळं हायकमांडमध्ये त्यांची चर्चा होत्या असं ते सांगतात आहे. त्याच्यामुळे पण त्यांची जी चर्चा आम्ही मीडियातच ऐकतोय, अजूनपर्यंत त्याच्याबद्दलची माहिती आमच्याकडे नाही. परंतु 12 सीट्स मागतायत ते. मी सांगितलं ना, मीडियातच चर्चा होत आहे. अजून तिकडे वरच्या लेवलवर चर्चा झालीच नाही असं आम्हाला कळतं. पण आम्ही परवा जेव्हा दिल्लीमध्ये बसू त्यावेळेची चर्चा करू. पॉझिटिव्ह चर्चा होईल असं वाटतं तुम्हाला? मला अजून त्याच्याबद्दलची माहिती नाही, त्याच्यामुळे मी प्रतिक्रिया काही द्यायची गरज नाही. एकीकडं आपल्या अधिवेशनाचा कार्यक्रम होत असताना दुसरीकडे राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भाजपच्या वतीनं देशामध्ये अनेक राज्यांमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅनिंग सुरू आहे. अनेक रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत. या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय? महागाई, बेरोजगारीचा एकीकडे मुद्दा आणि दुसरीकडं राम मंदिराच्या उद्घाटनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये होणारा खर्च. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे मी राज्यातली चर्चा करेन. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सांगितलं की धर्माचं काम धर्माची लोक करतील, राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्याचं काम करायचं. माझ्या शेतकऱ्यांच्या बाजीच्या ढेटालाही कोणी धक्का लावला तर मी हातकलम करेल, हे शिवाजी महाराजांची लाईन आहे. धर्म आणि राजकारण याच्यात खूप फारकत आहे, पण धर्माला बदनाम करून स्वतःच्या राजकीय पोळ्या शेकणारी लोकंसुद्धा आता आपण राजकारणात पाहतोय. मी पण हिंदू धर्मातला आहे. त्यामुळे भगवान श्रीरामाला छोटासा करून नरेंद्र मोदीजीला मोठं करून दाखवत असतील तर आमच्या हस्तात असलेल्या रामाच्या बद्दलची BJPची मानसिकता काय आहे हे पण त्याच्यातून स्पष्ट होते आहे. त्यामुळे जसं हनुमानजी आता काँग्रेससोबत कर्नाटकमध्ये आले, तसं भगवान श्रीरामजी पण काँग्रेससोबत आपल्याला पाहायला मिळतील आणि तसेच निकाल आपल्याला देशभरातल्या राजकारणात पाहायला मिळतील. पण आम्हाला धर्माला राजकारणात आणायचं नाही, ही भूमिका आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन, कारण की प्रत्येक जनामध्ये मनामध्ये भगवान श्रीराम आहे आणि भगवान श्रीराम आमच्यासाठी जनता आहे आणि त्या लोकांची सेवा करणं, शेतकऱ्यांना शेतीच्या मालाला भाव देऊन त्याला स्वाभिमानानं अन्नदात्याला जगवता आलं पाहिजे, म्हणून आम्ही तिथं राम पाहतो. तरुण आमची मुलं मुली त्यांच्या हाताला काम नाही आणि
ती सुद्धा आत्महत्या करतात, त्यांना न्याय देणं हे आमचं काम आहे. आरोग्य व्यवस्थेचे तीनतिरा वाजवून ठेवण्याचं काम, शैक्षणिक व्यवस्थेचं तीनतिरा वाजवण्याचं काम भाजप करतं, पण त्याही व्यवस्था चांगल्या करून त्याला चांगलं करायचं तिथं आम्ही भगवान श्रीराम पाहतो. मंदिराच्या नावाने ज्या पद्धतीनं चंदा गोळा करून त्याची मलाई खाण्याचं पाप जे करतात त्यांना भगवान श्रीराम जागा दाखवणार आहेत. त्यामुळे त्याचा फार काही असर होईल असं मला वाटत नाही, पण राजकारणामध्ये धर्म आणू नये एवढीच आमची विनंती. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. राजकारणामध्ये धर्माला आणू नये आणि आम्ही ते आणून देणार नाही, आम्ही लोकांचे प्रश्न मांडणार आहोत, अशा पद्धतीची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिली. कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुधावली, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.